नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, आज आपण सोयाबीन आणि कापूस अनुदानाच्या संदर्भातले वाटपाचा अपडेट बघणार आहोत। म्हणजे शेतकरी मित्रांनो, आज वितरणात सुरुवात होणार होती। सोयाबीन आणि कापूस अनुदान या शेतकऱ्यांना आज निधी मिळणार होता। या संदर्भात जर बघायला गेलं तर साधारणतः 34 जिल्ह्यातील 84 लाख शेतकरी ह्या योजनेसाठी पात्र ठरले होते, कापूस आणि सोयाबीनसाठी। पण यामध्ये 4200 कोटी रुपये इतका निधी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळणार होता। त्यामध्ये काही जिल्हे होते। आता त्या जिल्ह्याचे नाव आपण बघणार आहोत। ते म्हणजे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, संभाजीनगर, धाराशिव, जालना, नांदेड, परभणी, बीड, लातूर, हिंगोली, नाशिक। आता ह्या जिल्ह्यांना हा निधी आता मिळाला जाणार होता। पण यामध्ये आता शासनाने जी अट निर्माण केली होती, ती जी अट होती ती होती 2023ची खरीप ई पीक पाहणी केलेली सर्व शेतकरी यासाठी पात्र करण्यात आले होते। पण आता यामध्येच एक नवीन अपडेट आलेलं आहे की बाबा 8 जी होती ई पीक पाहणीची ती काढून आता सगळे शेतकरी ज्यांची नोंद आहे त्यांचे आता 7/12वर ज्यांची नोंद आहे त्यांना हा निधी मिळणार होता। त्यामध्ये हेक्टरी 5000 रुपये इतका निधी हा मिळणार होता। पण हेक्टरी म्हणजे 1000पेक्षा हेक्टरीच्या जर कमी क्षेत्र असेल तुमच्याकडे तर त्यांना 1000 रुपयापासून सरसकट अनुदान पण दिलं जाणार होतं। तर अशा प्रकारे याचा GR पण निघाला होता। त्या संदर्भातला आपण व्हिडिओ पण बनवला होता। पण मित्रांनो, आता जो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हा निधी आता त्यांच्या खात्यावर डायरेक्ट DBTद्वारे वर्ग करण्यात येणार होता। तर मंडळी, यामध्ये जर बघायला गेलं तर आता कापूस आणि सोयाबीनसाठी जे शेतकरी पात्र ठरले होते यांना आता हा निधी लवकरात लवकर आजपासून त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत, असं श्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या सभेमध्ये सांगितलं की 21 तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर आता हा निधी जमा होण्यास सुरुवात करण्यात येणार आहे। प्रत्येकाला पडलेला प्रश्न की बाबा माझं क्षेत्र कमी आहे, तर त्याच्या क्षेत्रासाठी निधी किती असणार आहेत। आता काहीच्या सोयाबीन आणि कापसाचं क्षेत्र हे कमी आहे, तर त्यांच्यासाठी 2023च्या खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1000 रुपये, बरं का, 2 हेक्टरच्या कमी क्षेत्रासाठी सरसकट 1000 रुपये मिळणार आहेत। आणि 2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्याच्या क्षेत्रानुसार 2 हेक्टरपेक्षा जास्त ज्याचं क्षेत्र असेल त्याच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टरी 5000 रुपये आणि 2 हेक्टरच्या मर्यादात अर्थसहाय्य देण्यासाठीचा तो GR निघाला होता। आणि 11 जुलै 2024च्या बैठकीत त्या GRला मान्यता दिली आली होती। तर मंडळी, यामध्ये जर बघायला गेलं आपण तर ज्यांचं कमी क्षेत्र आहे त्यांना पण आता जर नोंद कमी असेल त्यांना 1000 रुपयापर्यंत अनुदान दिलं जाणार आहे। तर मंडळी, तुम्हाला हा निधी मिळाला की नाही मिळाला याची कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। धन्यवाद।